नमस्कार मित्रांनो, जर्नी विथ देवीदास या यूट्यूब चॅनलवरती आपले सर स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. तर आज आपण सिद्धिविनायक मंदिराचा व्हिडिओ बनवणार आहोत. ते दादरमध्ये आहे. तर आता आपला हा प्रवास लोअरपर्यंतपासून प्रभादेवीला आहे. प्रभादेवीपासून आपण उतरून लोकलमधून उतरून तिथून चालत जाणार. प्रभादेवीपासून 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर आहे सिद्धिविनायक मंदिर. आज संकष्टी आहे, त्यामुळे आज आपण सिद्धिविनायकचा व्हिडिओ बनवणार आहोत. आता सिद्धिविनायकला गेल्यानंतर आपल्याला गर्दी तिथे किती आहे ते यावरती डिपेंड आहे. आपल्याला दर्शन किती तासात होईल, काय होईल, किती वेळ लागेल, तिथे गेल्यानंतरच आपल्याला काय होईल. त्या बघता फुटपाथवर सगळ्या सामसूम आहे. सगळं कोणी जास्त पब्लिक नाही आहे. काही ठिकाणी तर रस्त्याचं काम चाललेलं आहे, त्यामुळे इथं गाडीचा आवाज वगैरे आहे. इथं कन्स्ट्रक्शनचं रोडचं चाललेलं आहे. दोन रस्त्याचं काम चालू असल्यामुळं इकडे ट्रॅफिक नाही आहे. रस्ता बंदच केला आहे जाण्यासाठी येण्यासाठी. आपण आता फुटपाथनं काढतो बघा, साईडला लावल्यात त्यांनी बॅरिकेड्स लावल्यात. वर्क इन प्रोग्रेस. हे प्रभादेवीमध्ये आपण आहे. पण जवळ चालतच आपण निघालो आता. तेव्हा रस्त्याचं काम चालू आहे. समोरच आपल्याला शिवसेनेची शाखा दिसते. इथं समोर बघा शिवसेनेची शाखा दिसते. इथंच कन्स्ट्रक्शन चाललेलं रोडचं. इथून फार काय अंतर नाही आहे. 10 ते 10 मिनटात आपण जाऊ शकतो आपण सिद्धिविनायकला इथून. त्या कमानीमधूनच आपण सिद्धिविनायकला जाऊ. तिथं 2-3 मीटरच्या अंतरावर आहे. हे दादर ते महालक्ष्मी रोड आहे. कमानीच्या पलीकडचं आहे बघा. तिथून 2-3 मिनटाच्या अंतरावरच आहे महालक्ष्मी सिद्धिविनायक मंदिर. समोर बघता हे दृश्य, गर्दी अफाट आहे. आज संकष्टी असल्यामुळं गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. हे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. इथं भरपूर असे काउंटर आहेत लाडू प्रसादासाठी. भरपूर असे काउंटर आहेत की चौकशी वगैरे करण्यासाठी पण असे काउंटर आहेत बघा. इथे प्रचंड प्रमाणात गर्दी दिसते इथं. आज सकाळी 7:30 वाजतात. ही आता मंदिराचा दृश्य आहे. प्रचंड प्रमाणात गर्दी आलेली आहे. सकाळीच एवढी गर्दी असेल तर आता दिवसभर अजून किती गर्दी असेल संध्याकाळपर्यंत. लाईन
दर्शनासाठी 2 आहेत तिथं, एक मुखदर्शन आणि एक डायरेक्ट मूर्तीपाशी दर्शन. त्या मुखदर्शनासाठी लाईन वेगळ्या ते लवकर होते, पण जे आतलं दर्शन आहे मंदिरापाशी शेजारी तर त्याला जरा वेळ लागणार आहे, कारण किती तास लागेल सांगू शकत नाही. आता तर वाजल्यात आता साधारण 8 वाजायला आले, पण आता आपला नंबर कधी येतो आहे त्यावरती डिपेंड आहे. प्रचंड प्रमाणात गर्दी दिसते बघा, कारण जवळून दर्शनासाठी लांबच्या लांब राहायला लागले आहेत, त्याला वेळ भरपूर लागणार आहे. भाविक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, दुरून आलेले आहेत भाविक सगळे बरेचसे, सकाळी लवकर आलेले आहेत, कारण 5 वाजता मंदिर चालू होतं, त्याच्या अगोदरपासून काय भाविक आलेले असतात. मंदिरात भाविकासाठी फॅन पण आहेत, फॅनची सुविधा वर लावलेलीच आहे छताला, कारण गरमीचं वातावरण असल्यामुळं भरपूर प्रमाणात फॅन लावलेले आहेत बघा इथं. प्रचंड अशी गर्दी आहे, काहींचं दर्शन झालेलं आहे, काहींचं दर्शन होतं आहे, काही येतात अजून. हे लाडू प्रसादाचं आहे बघा, महाप्रसाद लाडूचा 30 रुपये पॅकेट आहे. एका पॅकेटमध्ये साधारण 2 आहेत लाडू. इथं ह्या मंदिरात वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा केल्या जातात, अभिषेक वगैरे. इथं तेही काउंटर आहे समोर तुम्हाला दिसेल. लाईन स्लो चाललेले आहे, गर्दी अफाट आहे. लहान मुलं, वयस्कर लोक, लेडीज वगैरे आहे, भरपूर प्रमाणात आलेले आहेत. कारण महिन्यातून एकदा अंगारकी येते आणि महिन्यातून एकदा संकष्टी येते, त्यासाठीही गर्दी असते. अंगारकीला तर किती गर्दी असेल याचा विचार न करणं बरं. 6 महिन्यातून एकदा अंगारकी येते साधारण. आणि भक्तीचा महापूर उसळलेला आहे. श्री सिद्धविनायक मंदिर दादर येथे. पूजा अर्चा चाललेल्या आहेत सगळे बघा. लाईन चालूच आहे. नंबर आता किती वाजता येतो आहे त्यावेळेस बघूया. आता तो पण अपडेट देतच राहील तुम्हाला. लाईन दिसते बघा समोर तुम्हाला. अशा फिरून फिरून लाईन येतात. या लांबच्या लांब लाईन आहेत. हे 10 नंबर काउंटर आहे. महाप्रसादासाठी 10 नंबर काउंटर आहे. तिथं लाडूचा प्रसाद तुम्हाला दिला जातो 30 रुपये पॅकेट प्रमाणे. मंदिरातील आतील दृश्य दिसते बघा.
पूजेचं साहित्य विक्री करणारे पण स्टॉल भरपूर आहेत इथं. हार, पेढे, दुर्वा, गुलाब, जास्वंद अशा अनेक प्रकारचे पूजा साहित्य ते विक्री करणारे स्टॉल्स आहेत. तुम्हाला छोट्या मूर्त्या पाहिजे छोट्या मूर्त्याही भेटू शकतात इथं. शोकेससाठी किंवा लहान लहान मूर्त्या आहेत ते आपण भेटू शकतात इथं. मंदिराचा परिसर हा बघा, लाईन दिसते तुम्हाला, रांग दिसते इथं. हे समोर बोर्ड लावले ते काउंटर आहेत. ते काउंटर कुठे कुठे काय काय आहेत तुम्हाला याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यांनी, कुठल्या काउंटरला काय भेटेल ते. जास्त करून अभिषेक वगैरे इथं करायला लोक येतात. आज संकष्टीमध्ये अभिषेक वगैरे करतात लोक. पूजेचे काउंटर पण आहेत ते. पूजेचे साहित्यामध्ये नारळ वगैरे असे, नारळाचं तोरण वगैरे आहे, दुर्वाचं तोरण आहे, गुलाबाचं तोरण आहे, आणि जास्वंदाचं पण तोरण आहे. कधी कधी जास्वंद आणि दुर्वा एकत्र मिसळून त्याचंही तोरण केलं जातं, तेही अर्पण केलं जातं. पेढ्यांचा प्रसाद आहे. भरपूर साहित्य समोर बघा सिद्धिविनायकाची मूर्ती दिसते आपल्याला. समोरच आपल्याला दिसतात पूजेचे साहित्य विक्री करणारे स्टॉल्स. समोर दिसते बघा, लांबच्या लांब रांग आहे, रांग चालू आहे बघा. ही जनरल दर्शनासाठी रांग आहे आणि ह्या शेजारीच आपल्या पेड दर्शनासाठी सुद्धा रांग आहे, विरुद्ध दिशेला आहे ते. तेव्हा अलोट गर्दी आहे, प्रचंड प्रमाणात गर्दी दर्शनासाठी लागली आहे बघा. रांग आता नंबर किती वाजेपर्यंत, किती वाजता येईल, किती तास लागेल काय सांगू शकत नाही आताच. हा एक काउंटर आहे बघा इथे. बघताय लांबच्या लांब रांग लागलेली आहे. भाविक अजून येतात, खूप प्रमाणात येतात. संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत आपल्या मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी, लपण्यासाठी, काही नवस बोलण्यासाठी ते येतात लोक संकष्टी दिवशी. जसं गर्दी वाढेल भरपूर प्रमाणात भाविक येतात. अजून येतात, कारण अजून आता 10 वाजत आले, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत गर्दी असेलच असेल. कारण आता काय कसं सुट्टी असल्यामुळे काय लोक उठलेले नसेल, काय नसलं, जसं वेळा भेटेल तसं ते
बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आहे. आणि हे लांब लांबचे लोक आता सुरुवातीला आलेले आहेत. लांबून लोक आलेले आहेत. कितना लेगा? लांबच्या लांब रांग दिसते तुम्हाला. खूप दुरून रांग आलेली आहे दर्शनासाठी. जनरल दर्शनाची रांग आहे. हे शेजारची पेठ दर्शनाची रांग आहे. विविध दिशेने बॅरिकेड वगैरे दिसते तिथे. गर्दी ही वाढतच चाललेली आहे. प्रचंड प्रमाणात गर्दी वाढत चाललेली आहे. आणि अजून आता साधारण 10 वाजले. 10 वाजता आले. 10 वाजता एवढी गर्दी आहे. समोर बघा हे प्रत्येक काउंटरचे तुम्हाला काय काय काउंटर होऊ शकतं ते दिलेलं आहे. त्या 1 नंबरला काय होतं, 2 नंबरला काय. तर असे हे साधारण 19 काउंटर आहेत. तर त्या काउंटरवर कुठल्या काय महाप्रसादाचे काउंटर आहेत, काय लॅपटॉपचे आहेत, काय देणगी पावती वगैरे जे काउंटर आहेत. असे अनेक प्रकारचे काउंटर आहेत तिथं. अभिषेक व अभिषेकची पावती दिली जाते तुम्हाला इथं. अभिषेकाने 7 नंबर काउंटरला तुम्ही अभिषेक पावती. ज्यांनी अभिषेक केलेला आहे त्यांच्यासाठी हा प्रसाद इथं भेटतो काउंटरवर. समोरच पाहता तुम्ही देणगी व पूजा कक्ष आहे. तुम्ही देणगी देऊ शकता किंवा पूजेचं काय मला पूजा करायची असेल तर इथे ते काउंटर आहे इथं. आणि जनसंपर्क
होता है तो मतलब एक ही बच जाएगा ऐसे समझ। हाँ बंद होता है ये दुकान। अच्छा फिर कभी चालू होता है फिर 1 बजे के बाद 10 रुपये 1 बजे बंद हो जाता है हो जाएगा जब से फ्री होकर फोन करता तुमको ठीक है तब फ्री होगा कुछ नहीं है बैठ जाए इधर चल मैं तेरे को उतर जाता हूँ सकाळी 8ला दर्शनाला गेलो होतो. आता 1:15 वाजले. 5-5.5 तास आपल्या दर्शनासाठी गेले. दर्शन झाले. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर आता इथं आपण थांबूया. आता परत आपण आता लोअर पडल्याला जाणार आहोत. दर्शन झाले 5.5 तास झाले आपल्याला दर्शन घेऊन. धन्यवाद मंडळी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. श्री सत्यनारायण मंदिर दादर यांचं. धीरे धीरे चाले रुकने बोलो ना कि पियर खाते तो गाड़ी आ जाओ चलते रहो तरी आपण आता सिद्धिविनायकमधून बाहेर पडलो आहे. सकाळी 8 वाजता पण दर्शनासाठी गेलो होतो. आता 1:30 वाजले. विचार करा किती गर्दी होती. तुम्ही एवढा वेळ दर्शनासाठीच गेला आपला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. धन्यवाद.